त्यानंतर बघूयात मुंबईत वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता जी व्यक्त केली जाते। मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे, वाढणार असल्याचा इशारा जो आहे, सतर्कतेचा इशारा तो देण्यात आलाय। मुंबईत सकाळपासूनच तुफान पाऊस होतोय आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरीच थांबण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, तू आता मुंबईत नेमका कुठे आहेस, काय परिस्थिती आणि काय माहिती आहे? विशाल, मी आता मुंबई हवामान विभागामध्ये आहे आणि एकंदरीत आपण पाहतोय गेल्या 24 तासांमध्ये मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे आणि उद्या नेमकी काय परिस्थिती असणार हेच आपण जाणून घेऊ। आपण आहोत हवामान विभागामध्ये। आपण इथे माझ्या मागे पाहत असाल मोठे टीव्हीवरती नकाशे दिसत आहेत, महाराष्ट्राचा, भारताचा देखील नकाशा आणि कशा प्रकारे अतिमुसळधार पाऊस आहे। विशेष करून आपण जर इथे पाहिलं, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, सॅटेलाइट पिक्चर्स आहेत, सॅटेलाइट फोटो आहेत आणि इथे आपण पाहतोय भगव्या रंगामध्ये हे सगळे पावसाळी ढग आहेत जे मुंबई आणि परिसरावरती एकंदरीत कोकण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती आपल्याला सगळीकडे दाटलेले आपल्याला पाहायला मिळतात। पाऊस सध्या आहे तसा आहे जोरदार आणि तोच उद्या देखील असण्याची शक्यता आहे। विशेषतः एकूण काय परिस्थिती असणार आपण थेट जाणून घेऊ। आपल्यासोबत मुंबई हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारी सुषमा नायर मॅडम आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। मॅडम, न्यूज 18 मराठीमध्ये तुमचं स्वागत। कशा प्रकारे पावसाची सध्या परिस्थिती आहे? अतिमुसळधार पाऊस रात्रीपासूनच पडतो आहे, आता काय स्थिती आहे, पुढे 24 तासामध्ये काय परिस्थिती असेल? तर ओडिशाच्या किनारपट्टीवरून एक डिप्रेशन क्रॉस केला आहे आणि ते पुढे झारखंड आणि मध्य प्रदेश, इट विल ट्रॅव्हल अक्रॉस मध्य प्रदेश। तर त्याच्यामुळे आणि प्रेशर ग्रेडियंट पण डीप आहे, म्हणून तुम्हाला हे सोसायटीचा वारे आहे 70 किलोमीटर पर आवर आणि जसं जसं हे डिप्रेशन पुढे सरकत जाणार त्याचा ते जे इंटेन्सिटी आहे, तीव्रता आहे, ते कमी होणार आणि आमचं जे पावसाचं पण वेग आहे ते कमी होणार आहे। आज आम्ही दिलो आहोत एक्स्ट्रीमली हेवी रेड अलर्ट दिला आहोत। ते दोन कारणामुळे आहे, एक पाऊससाठी आणि दुसरं ते हेवी विंड्स कारण वॉट एव्हर इम्पॅक्ट्स विल बी देअर त्याच्यासाठी पण दिला आहे। पण उद्या जसं हे डिप्रेशनचं जे स्ट्रेंथ आहे ते कमी होणार आहे आणि जसं त्याची तीव्रता कमी होतात पावसाचा वेग पण कमी होणार आणि आपल्या वाऱ्यांचा पण वेग कमी होणार आहे। इट कॅन बी 50 to 60 किलोमीटर पर आवर। हे मुंबईच्या स्थिती आहे। पण उद्या आणि परवा उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पालघर इन्क्लुडिंग नाशिकचे जे घाट एरियाज आहे तिथे अतिवृष्टीचं वॉर्निंग दिलं आहे। म्हणजे आज मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस होता, मात्र उद्या पालघर आणि नाशिक हा जो पट्टा आहे इथे मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस मुसळधार 1-2 ठिकाणी असण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये, नॉट लाईक येस्टरडे। आणि जे शनिवारी होतं ना ते इंटेन्सिटी नसणार, ते इंटेन्सिटी कमी होणार आहे आज पण आणि उद्या ह्याच्यापेक्षा कमी असणार इंटेन्सिटी पावसाचं आणि वाऱ्यांचा वेग पण मुंबई आणि ठाण्यावर थोडंसं कमी होणार। पण पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक हे जे उत्तर मध्य महाराष्ट्र आहे आणि जे पालघर आहे उत्तर कोकणमध्ये तिथे रेड अलर्ट दिला आहे। नाशिकच्या घाट परिसरात स्पेशली कन्व्हर्जन्स होण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्हाला अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे 250 to 300 mm। तर सगळ्यांनी त्याचं प्रिपरेशन पण करा आणि काळजी पण घ्या। धन्यवाद मॅडम, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोलल्याबद्दल। तर आपण बघितलेलं आहे की आज मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतो, मात्र पुढील 24 तास आणि 72 तास हे उत्तर महाराष्ट्रासाठी अतिशय धोक्याची असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर तिथे स्थानिक नागरिकांनी त्या संदर्भात काळजी घेण्याची देखील खूप मोठी काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते हवामान विभागाकडून घेण्यात आलेलं आहे। पालघर असेल, नाशिक, धुळे, नंदुरबार हा जो पट्टा आहे, उत्तर सह्याद्रीचा जो भाग पट्टा आहे, तिथे नागरिकांनी विशेष काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद उदय या सगळ्या माहिती